नमस्कार शिक्षण प्रेमी मित्रांनो, मी डॉक्टर रमेश चौधरी. शिक्षण सखा या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे. दिनांक 6/8/2026ला एक प्रेस नोट प्रकाशित झालेली आहे, ज्याच्यामध्ये पवित्र पोर्टलमार्फत शिक्षण सेवक किंवा शिक्षक भरतीच्या संदर्भात अपडेट आहे. तर महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र पोर्टल या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षण सेवक शिक्षक पद भरतीसाठी शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी 2025चं आयोजन ऑनलाईन पद्धतीने करण्यात आलं होतं. तर सदर ऑनलाईन चाचणी 27 मे 2025 ते 5/6/2025 या कालावधीमध्ये घेण्यात आली होती. या चाचणीसाठी एकूण 2,28,808 उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 2,11,308 उमेदवारांनी चाचणी दिली आणि स्वतःचं स्वप्रमाणपत्र पूर्ण केलेले 1,70,108 उमेदवार आहेत. तर शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी 2025च्या गुणांच्या आधारे राज्यातील जे सर्व स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये इयत्ता 1ली ते 12वीसाठी शिक्षण सेवक आणि शिक्षक या पदाची जे रिक्त पदं आहेत ती भरती करण्यासाठी त्या व्यवस्थापनामध्ये जे रिक्त पदे आहेत त्याच्यामध्ये शिल्लक आरक्षण आणि इत्यादी विचार करून 80% पदासाठी भरती करण्याचं शासन आदेशानुसार नियोजित आहे. एक महत्त्वपूर्ण आणि महत्त्वाची संधी आता उमेदवारांना आहे. पवित्र पोर्टलवर जाहिरातींची कार्यवाही पूर्ण केल्यानंतर आता जिल्हा परिषदेच्या महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये एकूण 13,352 पदांसाठी एकूण जाहिराती उपलब्ध आहेत. महानगरपालिकेसाठी 1,954, नगरपरिषदांसाठी 280, खाजगी व शैक्षणिक संस्थांच्या आहेत 12,148. अशा जवळपास 30,209 रिक्त पदांची भरतीची नोंदणी करण्याबाबत आलेली आहे. आणि आपण जर रिक्त पदांचा तपशील पाहिला तर व्यवस्थापन या चार्टमध्ये आपल्याला दिसत असेल तर जिल्हा परिषदांना मुलाखतीशिवाय 13,351 आहेत, नगरपालिकांना 280 आहेत, महानगरपालिका 1954 आहेत. विशेषतः यावेळेस आदिवासी विकास आश्रमशाळा ज्या आहेत शासकीय आश्रमशाळा त्यांचीसुद्धा भरती पवित्र पोर्टलद्वारे होणार आहे आणि त्यांचेसुद्धा 2,421 पदं उपलब्ध झालेली आहेत. नंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या महाराष्ट्रामध्ये 5 शासकीय विद्यानिकेतन आहेत त्या शासकीय विद्यानिकेतन ज्या शाळा आहेत यांची 56 पदांची जाहिरातसुद्धा याच्यात दिलेली आहे. आणि खाजगी शैक्षणिक संस्थांमध्ये 1,819 हे मुलाखतीशिवाय पदं भरली जाणार आहेत आणि 10,328 हे मुलाखतीसह भरले जाणार आहेत. तर असे एकूण जर आपण विचार केले तर मुलाखतीशिवाय 19,881 आणि मुलाखतीसह 10,328 असे 30,209 पदांची भरती म्हणजे मोठी आणि मेगा भरती होणार आहे. या दृष्टीने ज्या उमेदवारांनी ही टेट परीक्षा दिली असेल त्या टेट परीक्षेच्या आधारे ह्या सर्व उपलब्ध जागांचा विचार करून आपण पुढची संधी उपलब्ध आहे त्यासाठी लवकरात लवकर आपली माहिती अपडेट करून आपला प्राधान्यक्रम भरणं आवश्यक आहे. याच्यात जर आपण पदनिहाय प्राप्त जाहिरातीचा विचार केला तर इयत्ता 1ली ते 5वीसाठी 14,320 जागा आहेत. याच्यासाठी HSC DED आणि TET हा एक मॅन्डेटरी क्रायटेरिया आणि टेट परीक्षा दिलेली असेलच. 6वी ते 8वीसाठी 10,012 जागा आहेत, 9वी ते 12वीसाठी 5,513 जागा आहेत आणि 11वी-12वीसाठी 364 जागा आहेत. अशा प्रकारे 30,209 जागांसाठी ही पवित्र पोर्टलमार्फत लवकरच भरती होते. यासाठी उमेदवारांनी पोर्टलवर प्राधान्यक्रम नमूद करण्यासाठी आवश्यक सूचना दिल्या आहेत आणि SMS सुद्धा दिलेले आहेत. तर उमेदवारांनी जे लॉग इन करायचं जे संकेतस्थळ आहे त्याच्यावर जाऊन प्राधान्यक्रम जनरेट करणं आवश्यक आहे. प्राधान्यक्रम किंवा पसंती क्रमाचे नमूद करण्याची सुविधा ही 6/8/2026 रोजी सुविधा सुरू करण्यात आलेली आहे. 6/8/2026 ते 11/8/2026पर्यंत या उमेदवारांना आपले पसंतीक्रम लॉक करता येणार आहेत. आणि हे लॉक करत असताना सर्व जे आपल्याला प्राधान्यक्रम आहे त्याच्यात जिल्हा परिषद जर आपण विचार करत असाल तर ज्या जिल्हा परिषदांमध्ये जास्त आपल्या कॅटेगरीच्या जागा असतील त्यांना प्राधान्यक्रम द्या. त्यानंतर नगरपालिका, महानगरपालिका आहेत, आश्रमशाळा आहेत, विद्यानिकेतन आहेत. आपल्या कॅटेगरीच्या दृष्टीने जागा बघा. आधी प्रत्येक जिल्ह्याची जाहिराती सविस्तर दिलेल्या आहे. त्या जाहिराती त्या पोर्टलवर बघितल्यानंतरच आपण प्राधान्यक्रम ठरवा आणि निश्चित वेळेत घेऊन व्यवस्थित प्लॅनिंग करून आपण हे प्राधान्यक्रम भरणं गरजेचं आहे. परीक्षेच्या माध्यमातून मिळालेले गुण आणि प्राधान्यक्रम यांचा जर योग्य समन्वय मिळाला तरच आपल्याला योग्य पदाची नियुक्ती मिळत असते. म्हणून सर्व उमेदवारांना एकच आव्हान असेल की जिल्हा परिषदेमध्ये जेवढ्या जिल्हा परिषदेच्या जागा आहेत तिथे आपल्या कॅटेगरीची उपलब्ध जागा नगरपालिकांसाठी किंवा महानगरपालिकासाठी सुद्धा आदिवासी विकासमध्ये पण पेसा नॉन पेसा अशा 2 प्रकारच्या जागा आहेत. जे आदिवासी उमेदवार आहेत त्यांनी पेसा याच्या जागा बघायच्या आहेत. नॉन पेसासाठी इतर
जे आदिवासी व्यतिरिक्त इतर कॅटेगरीचे उमेदवार आहेत त्यांनी त्या भरायच्या आहेत. आणि त्यानंतरच या सर्व गोष्टी लॉक करणं गरजेचं आहे. लॉक करण्याची घाई पण आपण करू नये. आपण प्राधान्यक्रम भरून 2दा-3दा चेक करा आणि त्यानंतरच ते प्राधान्यक्रम लॉक करा. मात्र 11/8/2026 कोणत्याही परिस्थितीत आपल्याला ते लॉक करणं आवश्यक आहे. तर प्राधान्यक्रम लॉक करून आपण लवकरच आपल्याला नोकरीच्या उपलब्ध संधी मिळतील. आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा. आतापर्यंत आपण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आपल्या मनापासून धन्यवाद.